डोंबिवलीतली बातमी आहे। नाल्यावरील ब्रिज तोडण्यावरून डोंबिवलीतल्या सागरली इथं राडा झालेला आहे। मारहाण झालेली आहे। कारवाईसाठी गेलेल्या MIDCचे अधिकारी आणि पोलिसांवर ग्रामस्थांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला। या गावात मंगळवारी सकाळपासूनच अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू होती। यावेळी सागरली गावात नाल्यावर असणारा पूल तोडण्यास MIDC कडून सुरुवात करण्यात आली। ग्रामपंचायतीतर्फे जिल्हा परिषदेमार्फत हा पूल बांधण्यात आल्याचं सांगत स्थानिक भाजप नगरसेवक महेश पाटील आणि ग्रामस्थांनी त्याला विरोध केला। प्रकरण वाढत असल्यानं पोलिसांना लाठीमार करावा लागला। संतप्त जमानो देखील दगडफेक करत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला। या घटनेत एक MIDC अधिकारी आणि एक पोलीस जखमी झाले। या दगडफेक प्रकरणी महेश पाटील आणि त्याच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस स्टेशनला नेण्यात आलं। रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। जिल्हा परिषदेने बांधून दिलेला जो ब्रिज होता तो हे लोक तोडत होते। तोडत असताना विरोध करायला गेलेला माझा भाऊ नगरसेवक महेश पाटील तसेच बरेचसे लोक साथीदार होते। त्यांना यांनी MIDCच्या साहेबांनी व्यवस्थित भाषा नाही केली। त्याच्यामुळे पोलिसांनी पण त्यांना धक्काबुक्की केली। असं असताना आमचा जो एवढी लोक तिथून 10-12 हजार वस्ती आहे, इथे एवढ्या लोकांचा प्रवास तिथून चालू असतो, कोणीतरी दगड मारला। त्याच्यामुळे त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन त्यांनी डांबून ठेवले। अतिक्रमण काढण्याचं काम चालू होतं। लोकल नगरसेवक आणि त्यांच्याबरोबर काही साथीदारांनी येऊन तिथे दगडफेक केलेली आहे। त्यामध्ये एक पोलीसवाला आमचा चौरे नावाचा जखमी आहे आणि MIDCचा सहाय्यक इंजिनियर जखमी आहे। आम्ही गुन्हा दाखल करण्याचं काम चालू आहे। 16 लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।